तर आता मी अशी सगळी कामं करायला म्हणजे मार्केटची दळणाची कामं करायला बाहेर निघाली होती. पण दळण मला म्हणाला की 15 मिनिटांनी मिळेल. त्यामुळे आता 15 मिनिटं कुठे घालवणार म्हणून असं बाहेर राऊंड मारला. त्याच्यानंतर घरी आले आणि हे असं माझी अवस्था. म्हणजे छान असं तयार होऊन जायचं आणि हे टिपिकल आपली गृहिणी जी असं पीठ माखून आलेली आहे. आणि इथे काय आल्याबरोबर सगळ्यांचे क्वेश्चन सुरू होतात. पहिलं तर माझ्या मुलाचं की मम्मा हे झालं, मम्मा ते झालं, हे अडते, त्याचं आन्सर मिळत नाही. मग ते सॉल्व केलं आणि आज मी बनवायला घेतले आहे अप्पे. कारण की रोज रोज मुलंसुद्धा आमटी भात किंवा भाजी चपाती खाऊन वैतागलेली असतात. तर आज माझ्या सोहमचं फेवरेट अप्पे बनवणार होती. तर काय माहिती ह्या माझ्या अप्प्याच्या भांड्याला काय झालं आहे, तो आजारी पडला आहे का तो माझ्यावर फुगला आहे, मला काय माहीत नाही. तुम्हाला माहिती आहे का, मी माझ्या भांड्यांशी रोज बोलते. कधी पडलं, कधी ते असं म्हणजे काही झालं की मी बोलते अरे यार सॉरी. तर हे असंच आहे. तर हे अप्प्याच्या भांड्याने ना माझ्या बोलतात नाकी 9 आणले. आता मी असं का म्हणते माहिती आहे का, जेव्हा ते नवीन आणलं होतं ना ते खूप छान त्याचे अप्पे निघायचे. पण आता काय माहीत नाही मी अप्पे बनवायचं सोडले म्हणून तो नाटक करायला लागलाय की काय करायला लागलं. आणि ही माझ्या अप्प्यांची ही अशी अवस्था, इतकी त्रासली आणि अशी घामाघूम झाली होती की शेवटी मी म्हणाली आता मी उत्तप्पाच काढणार आहे ह्या रव्यांचे. तर हे असं आहे. पण आता हे जे काय मी डोसे बनवलेले आहे मिक्स वेगीचे रव्याचे, तर ते इतके सुंदर होते, ते पण छान होते. आणि असे मुलांना मी थोडे अप्पे जे काय करपलेले वगैरे तरी मुलं माझ्या आनंदाने खातात, हे महत्त्वाचं आहे. कारण की ते घरचंच जेवण आनंदाने खातात. आणि मग काय थोडेसे अप्पे आणि डोसे असं त्यांचं ते जेवण झालं. चला तर मी टेस्ट करून बघते की माझा डोसा कसा झालेला आहे. पण खरंच छान झालं आहे कारण की सगळ्याच वेगळीच आहे. चला तर बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करा.